नमस्कार मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ ॲडर बघितलेला आहे आणि बायनरी नंबर्सची ऍडिशन करत असताना राईट मोस्ट बिट्सची ज्या वेळेला बेरीज करायची असते, राईट मोस्ट याचा अर्थ लिस्ट सिग्निफिकंट बिट, सगळ्यात उजवीकडची ज्या बिट्स आहेत त्यांची बेरीज करायची असेल तर त्याची बेरीज करत असताना तुम्हाला आधी कुठलाही कॅरी जनरेट झालेला नसतो आणि त्याच्यामुळे त्या कॅरीचा विचार करण्याची गरज नाही. सिम्पली दोन ज्या बीट्स आहेत त्या बीट्सची त्या ठिकाणी बेरीज असते आणि बेरीज केल्यानंतर सम आणि कॅरी असे दोन आउटपुट आपल्याला जनरेट होतात. या ठिकाणी हाफ ॲडर आपल्याला चालू शकते, कारण आधीच्या कुठल्याही बीट्सच्या बेरीजमधून राईट मोस्ट बीट्स असल्यामुळे आधीच्या कुठल्याही बीट नाही, अस्तित्वात नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या बेरजेमधून जनरेट झालेला कॅरी सुद्धा अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे आधीच्या कॅरीची विचार करण्याची गरज नाही. प्युअरली दोन बीट्सची ही बेरीज असते आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हाफ ॲडर चालू शकतो. ठीक आहे, परंतु त्याच्यानंतरच्या उजवीकडून चालू करून LSD म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बीटच्या ऐवजी आता पुढच्या बीट्सची जर बेरीज करायची असेल आणि या बेरजेमध्ये दोन बीट्सच्या बेरजेसोबतच आधीच्या बीट्सच्या बेरजेकडून आलेला कॅरी विचारात घ्यायचा असेल तर आता आपल्याला अशा ॲडरला 3 इनपुट लागतील. म्हणजे दोन बीट्सची बेरीज आणि आधी जर कॅरी जनरेट झालेला असेल तर तो कॅरी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. तर अशा वेळेला आपल्याला फुल ॲडर सर्किट लागेल निश्चितपणानं. ठीक आहे ना. तर हे फुल ॲडर सर्किट कसं आहे, कार्य कसं करते आणि कशा पद्धतीने आपण त्याला इनपुट देतो आणि आउटपुट कुठले मिळतात आपण बघूयात. Used for adding binary place values other than the ones place. Ones place याचा अर्थ LSD, लिस्ट सिग्निफिकंट बीट, उजवीकडचे सगळ्यात पहिले बीट्स. ठीक आहे ना. याच्यापेक्षा वेगळ्या बीट्सची, त्या नंबर मधल्या याच्यापेक्षा दुसऱ्या बीट्सची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर यूज फॉर ऍडिंग बायनरी प्लेस व्हॅल्यूज अदर दॅन द वन्स प्लेस. वन्स प्लेस वर असलेल्या जे बायनरी डिजिट्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळे जर कुठले बिट्स असतील वन्स प्लेस सोडून तर त्यांची बेरीज करण्यासाठी मात्र आपल्याला फुल ॲडर लागतोच लागतो. ठीक आहे ना. ओके, लॉजिक सिम्बॉल पाहूयात. बघा या ठिकाणी इनपुट्स जसं मी सांगितलं, हाफ ॲडरला कॅरी इन हे इनपुट नव्हतं, कारण प्युअरली दोन बीटचीच, कारण आधीचा कॅरी जनरेटच होत नाही ना. उजवीकडच्या सगळ्यात पहिल्या बीट्सची ती बेरीज असल्यामुळे आधीचा कॅरी असण्याचा प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे त्याला कॅरी इनपुट नाही. ठीक आहे. या ठिकाणी मात्र बघा फुल ॲडरला आधीच्या बेरजेमधून जनरेट झालेला जर कॅरी असेल तर ते घेण्यासाठीचं इनपुट आहे. ठीक आहे. आणि मग दोन बीट्सची बेरीज सुद्धा आहे, दोन बीट्सची बेरीज प्लस आधीच्या बेरजेमधून आलेला कॅरी असं आहे. आणि आउटपुट मध्ये आपल्याला बघा या ठिकाणी सम मिळते आहे आणि या ठिकाणी कॅरी आउट. या दोघांची किंवा या तिघांची सम केल्यानंतर जी सम येईल ती या ठिकाणी येईल आणि त्याच्यामधून कुठला कॅरी जनरेट होत असेल तर तो या ठिकाणी. ठीक आहे. लॉजिक डायग्राम बघा, खूप सिंपल लॉजिक डायग्राम आहे. दोन हाफ ॲडर या ठिकाणी आपण वापरलेले आहेत. बघा, पहिलं हाफ ॲडर आहे ए आणि बी इनपुट साठी. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा ए आणि बी च हाफ ॲडरची जी सम आहे ती पुन्हा दुसऱ्या हाफ ॲडरला दिलेली आहे आणि त्याच हाफ ॲडरला दुसरं जे इनपुट आहे ते आहे आधीच्या बीट्सच्या बेरजेमधून आलेलं कॅरी इनपुट. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं आता या हाफ ॲडर कडून मात्र पूर्ण सम आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे आणि याचं जे कॅरी आउटपुट आहे हे आणि पहिल्या हाफ ॲडरचं कॅरी आउटपुट हे या दोघींचंही ऑर ऑपरेशन करून आपल्याला फायनल कॅरी आउटपुट मिळते आहे. ठीक आहे. हो आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ना, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. 0 + 1 दॅट विल बी 1. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 1 आला, सम 1 आहे आणि कॅरी कुठलाही नाही आहे म्हणजे कॅरी 0 आहे. ठीक आहे. पण आता इथे बघा, हे 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 दुसरंच बघा. आता या ठिकाणी 1 + 1 सम इज 1 अँड कॅरी इज ऑल्सो 1. ठीक आहे. आता या ठिकाणी कॅरी आउटपुट जनरेट झालेलं आहे. आता इथे बघा 3 इनपुट लागतात, दोन ह्या बिट्स आणि आधीच्या बेरजेमधून जनरेट झालेला कॅरी. ठीक आहे ना. तर हे जे 3 इनपुट्स आहेत या 3 इनपुट साठी निश्चितपणानं आपल्याला काय लागते, फुल ॲडरच लागते. ठीक आहे ना.
तर 2 A आणि B 0 0 जातील आणि कॅरी इनपुट 1 जाईल. ठीक आहे. तर याची जी सम येते आहे ती 1 येते आहे बघा, आणि या ठिकाणी 1 + 0 = 1. ठीक आहे. ओके. आपण जो या ठिकाणी ब्लॉक दाखवून हे केलेला आहे त्याला सर्किटच्या स्वरूपामध्ये बघू आणि निश्चितपणानं वेगवेगळ्या इनपुटसाठी याचा आउटपुट, या कॉम्बिनेशनल लॉजिकचं आउटपुट कसं राहील ते थोडंसं समजून घेऊ. बघा आता इथे दिस कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट इज डिस्क्राइब ॲज ॲन फुल ॲडर. हे बघा इथे फुल ॲडर सर्किट आहे. काही मोठं सर्किट दिसल्यानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. बघा या ठिकाणी हाफ ॲडर आपण शिकलेलो आहोत. हे बघा दुसरं तिसरं काही नसून हाफ ॲडर आहे. बघा एक एक्सॉर गेट आहे, एक अँड गेट आहे. ठीक आहे. हे हाफ ॲडर आहे. इनपुट आहेत ए आणि बी. ठीक आहे. ओके. ए आणि बी इनपुटची जी सम आहे ती इथून घेतलेली आहे, कॅरी आउटपुट या ठिकाणाहून घेतले. आता याच्याकडून मिळालेली सम आणि आधीच्या बेरजेमधून जनरेट झालेला कॅरी, हे इनपुट आलेलं आहे दुसऱ्या हाफ ॲडरला. हे दुसरा हाफ ॲडर, हे बघा एवढं हे जे दिसतंय हे दुसरा हाफ ॲडर आहे. ठीक आहे. ओके. या दुसऱ्या हाफ ॲडरला काय आलं तर पहिल्या हाफ ॲडरची सम आणि त्याच्यानंतर आधीच्या बेरजेमधून जनरेट झालेला कॅरी, हे दोन्ही आलेले आहेत. ठीक आहे. आणि फायनल सम जी आहे ती या दुसऱ्या हाफ ॲडर मधून बाहेर पडलेली आहे आणि इथून या ऍडिशन मधून तयार झालेला जो कॅरी आउटपुट आहे तो कॅरी आउटपुट आलेला आहे एका ऑर गेटला. पहिल्या हाफ ॲडर कडून आलेला कॅरी आउटपुट आणि दुसऱ्या हाफ ॲडर कडून आलेला कॅरी आउटपुट यांचं ऑर ऑपरेशन करून फायनल कॅरी आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. दोन हाफ ॲडर मिळालेले आहेत आणि कॅरी आउटपुट जे आहेत दोन्ही हाफ ॲडरचे त्यांचं ऑर ऑपरेशन आपण केलेलं आहे. ठीक आहे. आणि फायनल सम आणि कॅरी आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. वेगवेगळ्या कंडिशन्स पाहू आपण इनपुटच्या. What are the sum and carry output of this full adder circuit when carry input is 0, A is 0 and B is 0? बघा आता इथे 0, इथे 0 आणि इथे 0. कॅरी इनपुट 0, A इनपुट 0, B इनपुट सुद्धा 0. ठीक आहे ना. पहा आता कॅरी इनपुट 0 आल्यानंतर इथे 0 आला. ठीक आहे. ओके. पहिल्यांदा याचा विचार करू. A0 B0. ठीक आहे. एक्सऑर गेट आहे. एक्सऑर गेटची सम किती येईल आपल्याला माहित आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट सम कधी करते ज्या वेळेला डिफरंट इनपुट असतील त्याच वेळेला. त्याच्यामुळे 0 0 इट विल बी 0, सम विल बी 0. ठीक आहे. आणि इथे अँड ऑपरेशन आहे. 0 0चं अँड ऑपरेशन दॅट विल बी ऑल्सो 0. म्हणजे इथेही 0 इथेही 0, कॅरी आउटपुट सुद्धा 0. हा कॅरी आउटपुट 0 इकडे गेला आणि ही सम 0 जी आहे ती इथे आली. ठीक आहे. आता हा कॅरी आधीच्या इकडून जनरेट झालेला जो कॅरी आहे तो सुद्धा 0 आहे. ठीक आहे ना. ओके. तर 0 इथे आला, 0 इथे आला, पुन्हा सम विल बी 0. ठीक आहे. इथून दोघांनाही 0 0 चालले म्हणून हा कॅरी आउटपुट जो आहे तो सुद्धा 0 राहील. 0 ऑर 0 दॅट विल बी 0. म्हणजे सम जी आहे ती सुद्धा 0 राहील आणि कॅरी आउटपुट सुद्धा 0. लक्षात येते. ओके. पुढची केस. कॅरी आउटपुट 0 आहे. A = 0, B = 1. ठीक आहे. कॅरी आउटपुट इथे 0 आहे इथे. म्हणजे आधीच्या बेरजेमधून आलेला जो कॅरी आउटपुट आहे तो इथे कॅरी इनपुट आहे. ठीक आहे ना. ओके. तर हा कॅरी जो येऊन राहिलेला आहे तो 0 आलेला आहे आधीच्या बेरजेमधून. त्याच्यामुळे इथं इनपुट मध्ये तो 0 आहे. ठीक आहे. A = 0 आणि B = 1. ठीक आहे. अशा पद्धतीचे इनपुट्स आहेत. ठीक आहे. थोडंसं ट्रुथ टेबलच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, ट्रुथ टेबल तुमच्या समोर ठेवा. एक्सऑर गेटचा आणि अँड गेटचा ट्रुथ टेबल जर तुम्ही समोर ठेवला आणि सी इन म्हणजे कॅरी इन 0 असताना, A = 0 असताना आणि B = 1 असताना थोडा विचार करा की A = 0 आणि B = 1. ठीक आहे. A 0 आणि B 1 असताना आपल्याला माहित आहे एक्सऑर गेटचं आउटपुट हे 1 येईल, म्हणजे सम हे 1 येईल. ठीक आहे. ओके. सम हे 1 आलेलं असताना या ठिकाणी. ठीक आहे. ओके. इथून आता अँड गेट आहे, पुन्हा कॅरी जो आहे तो 0 येईल. ठीक आहे. अँड गेट असल्यामुळे कॅरी 0 येईल. हा कॅरी इकडे गेला. सम 1 आहे. ठीक आहे. 1 या ठिकाणी गेला. इथून कॅरी इनपुट किती आहे 0 आहे. ठीक आहे ना. ओके. 0 आणि 1 पुन्हा सम जी आहे या ठिकाणी एक्सऑर येईल 1 आणि इथून जो कॅरी जनरेट होईल 0 1 अँड गेटला गेल्यानंतर अँड गेटचं आउटपुट 0 राहील. लक्षात येते. इथे 0 आहे,
इथेही 0 आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही इनपुट 0 असल्यामुळे कॅरी आउटपुट 0. म्हणून सम राहील आपला 1 आणि कॅरी आउटपुट असेल 0. ठीक आहे. या पद्धतीनं ट्रूथ टेबल आपल्या समोर ठेवून आपल्याला प्रत्येक कंडिशन जी आहे ती आपल्याला तपासता येईल. पुढची कंडिशन बघूया. कॅरी इनपुट 1 आहे. आता कॅरी इनपुट 1, A0 आणि B1. ठीक आहे. इनपुट ए जे आहे तो 0 आहे, बी इनपुट जे आहे ते 1 आहे. परंतु आधीच्या बिट्सच्या बेरजेमधून जो कॅरी जनरेट झालेला आहे तो 1 झालेला आहे आणि तो या ठिकाणी इनपुट म्हणून आलेला आहे. अशा कंडिशन मध्ये आउटपुट काय राहील बघा. आउटपुट राहील सम इक्वल टू 0. सम इक्वल टू 0 कारण आपण पाहिलं ना 1 + 1 सम 0 कॅरी 1. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे कॅरी आउटपुट इज 1. फायनल सम जी आहे ती 0 येईल. तुम्ही तपासून पहा ट्रूथ टेबल वरून. ठीक आहे ना. ही सर्किट डायग्राम काढा आणि ट्रूथ टेबल वरून तुम्ही तपासून बघा. तुम्हाला समजेल की सम ही जी आहे ती 0 येईल आणि कॅरी आउटपुट काय येईल 1. ठीक आहे. तिसरी कंडिशन. आता इथे बघा कॅरी इनपुट हा 1 आहे, ए इनपुटही 1 आहे आणि बी इनपुट सुद्धा 1 आहे. ठीक आहे. तिन्ही 1 आहे. 1 1 1. अशा वेळेला जी बेरीज आहे ती नेमकी काय येईल. ठीक आहे. बेरीज बघा. सम इज 1. सम 1 आलेली आहे. ठीक आहे. आणि कॅरी आउटपुट जो आहे तो सुद्धा 1 आलेला बघा ना तुम्ही. 1 1 1. ठीक आहे. इथे 1 1 गेला त्याच्यामुळे सम जी आहे XOR ची इट विल बी 0. ठीक आहे ना. ओके. आणि कॅरी मात्र इथून अँड गेटचा कॅरी मात्र 1 राहील. ठीक आहे. ओके. इथे बघा या ठिकाणी कॅरी 1 आहे आणि इथून काय गेलेला आहे 0 गेलेला आहे. 1 आणि 0 इट विल बी 1. ठीक आहे. आणि इथे इट विल बी 0. ठीक आहे. हा 0 आणि इथून आलेला 1 इट विल बी 1. ठीक आहे. तर सम इक्वल टू 1 आणि कॅरी इक्वल टू 1 ही कंडिशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. असं आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल. ठीक आहे. पुढची कंडिशन आहे कॅरी इनपुट 0, ए इक्वल टू 1 आणि बी इक्वल टू 1. ए इनपुट 1 आहे, बी इनपुट 1 आहे आणि कॅरी इनपुट जे आहे ते 0 आहे. तर अशा वेळेला जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते मिळणार आहे सम इक्वल टू 0. फायनल आउटपुट सम इक्वल टू 0 आणि कॅरी आउटपुट जे आहे ते आपल्याला 1 मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण 5 कंडिशन 5 इनपुट्स जे आहेत हे तपासलेले आहेत आणि प्रत्येक इनपुट करता काय आउटपुट राहील हे आपण बघितलेलं आहे. तर हा होता फुल ऍडर सर्किट. ठीक आहे ना. सर्किट जर का तुम्हाला काढायचं असेल तर 2 हाफ ऍडर आपल्याला काढावे लागतात आणि 2 हाफ ऍडर काढत असताना या पद्धतीनं त्याचे कनेक्शन्स आपल्याला करावे लागतात. प्रॅक्टिकली सुद्धा अशा पद्धतीनं गेट्स जोडून याचा जो ट्रूथ टेबल आहे फुल ऍडरचा हा आपण तपासून बघू शकतो. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओज मध्ये सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ ऍडर बघितलेला आहे आणि आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण फुल ऍडर बघितलेला आहे. अजूनही बायनरी अरिथमॅटिक वरचे जे काही ऑपरेशन्स असतील, जे काही व्हिडिओज असतील ते आपल्याला बघायचं असेल तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा.